सॅटर्डे आणि संडे आहे, तर ही डिश आपण 2 दिवसमध्ये केव्हा पण बनवू शकतो. आणि मुलांना सॅटर्डे संडे असला की भाजी चपाती नकोच म्हणतात, चटपटीत काहीतरी बनवायचं असतं. तर इथे मी पाऊण वाटी रवा आणि पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे. नॉनस्टिक पॅन घेतलेला, यामध्ये थोडंसं पोहा खाच्या चम्मचने 1 चम्मच तेल टाकलेलं. तेल गरम होऊ द्यायचं. नंतर 1 चम्मच जिरं टाकायचं आहे. जिरं छान झालं की यामध्ये आपण लसूण टाकूया. 2च लसूण घेतलेले आहे, बारीक किसून घेतलेली लसूण घेतलेली आहे. जे लसूण नसेल खात त्यांनी नाही घेतले तरी चालेल. इथे आलं घ्यायचं किंवा लसूण आलं ज्यांना आवडत नसेल नाही टाकले तरी चालतं. नंतर यामध्ये टाकलेलं आहे हिरवी मिरची. हिरवी मिरची, लसूण, जिरं छान होऊ दिलेलं. मुलांना चटपटीत खाण्यासाठी काय बनवायचं कधी कधी कळत नाही, तर आपण सहज ही डिश बनवू शकतो. फार जास्त मसाल्यांचा पण वापर नाही केलेला आहे, चटपटीत डिश आहे. यामध्ये टाकूया तीळ. तीळ पण छान होऊ द्यायची. आणि आपण पाऊण वाटी रवा घेतलेला आहे, तर पाऊण वाटीच पाणी घेतलेलं आहे. इथे टाकूया पाऊण वाटी पाणी. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. जे मी प्रमाण सांगितलेले आहे त्याचप्रमाणे रवा आणि पाणी घ्यायचं आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायचं. नंतर यामध्ये टाकूया आपण रवा आणि छान असा मिक्स करून घेऊया. लाल मिरची मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली, लाल मिरची टाकलेली आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता उकळी येऊ देऊया आणि रवा घेतलेला आहे, रवा टाकूया. पाण्याला उकळी आलेली आहे. मिक्स करून घेऊया. आणि 2 मिनिट झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा फार होणार. झाकून 2 मिनिट ठेवून देऊया. छान असा रवा मी मिक्स करून घेतलेला आहे. चटपटीत बनवायचं असेल तर सहज आपण ही डिश बनवू शकतो. आणि ही डिश फ्रीजरमध्ये जिथे बर्फ बनतं तिथे बनवून पण ठेवू शकतो. कोथिंबीर टाकलेला आणि मिक्स करून घेऊया. दोन मिनिट झाकून ठेवून देऊया. इथे मी बॉईल केलेला शिजवलेला बटाटा घेतलेला आहे. बटाट्याचे साल काढून घेऊया. बघा रवा पण फार झालेला आहे. छान अशी स्टीम तयार झालेली आहे. रवा पण फार झालेला आहे. आता आपण डिश बनवण्याची तयारी करूया. रवा जो फार झालेला आहे तो एका पातेल्यामध्ये किंवा प्लेटमध्ये वाटीमध्ये मोठ्या भगोल्यामध्ये काढून घेऊया. यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक बटाटा घेतलेला होता, किसून घ्यायचा किंवा मॅश करून घेतला तरी चालेल. मी इथे किसून घेतलेला आहे. बारीक करायचं आहे आपल्याला. बटाटा घेतल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. इथे हिरवी मिरचीचं प्रमाण जास्त प्रमाणात घेऊ शकतो किंवा चिली फ्लेक्स किंवा इथे लाल तिखटचा पण वापर करू शकतो. मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि चिली फ्लेक्स घेतलेला आहे. ज्यांना तिखट पाहिजे असेल त्यांनी तिखटचे प्रमाण वाढविले तरी चालेल. खूप छान लागतात खाण्याकरता.
जेव्हा खाण्याकरिता घ्यायचं असेल तेव्हाच बनवून ठेवू शकतो आणि तेव्हाच तळायचं आणि लगेच खाण्याकरिता घेऊ शकतो. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट छान अशी डिश बनवून तयार होतं. बाजूला तेल कमी गॅसवर गरम होण्याकरिता ठेवलेले आणि आता आपण आकार देऊन देऊया. इथे गोल, चौकोनी किंवा लड्डू बनत असतं, लाडू बनवत असतो त्याप्रमाणे आपण आकार देऊन देऊया. मी इथे छोटा आकार देत आहे, जेणेकरून बाळाला पण खाण्याकरिता आवडणार. तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे आणि मी बनवून घेत आहे छान छोटे छोटे बॉल. टिक्कीप्रमाणे पण आकार देऊ शकतो, चौकोनी आकार, गोल आकार, आपल्याला जो द्यायचा आहे तो. छान असं मी पूर्ण बॅटर बनवून घेतलेलं होतं. त्याला छान असा गोल गोल आकार देऊन बनवून घेतलेला आहे. लड्डू बनवून घेतलेले आहे छोटे छोटे. छान दिसत आहे ना. ही डिश आपण वाफेवर पण शिजवू शकतो, पण मी तळून घेत आहे कारण तळल्यानंतर ही डिश बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट छान अशी तयार होतं. तेल गरम असायला पाहिजे. बघा बबल्स निघत आहे याप्रमाणे. नंतर आपण मीडियम गॅस ठेवूया आणि छान असं तळून घेऊया गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत. लगेच चम्मच लावायचा नाही, शिजू द्यायचं, नंतरच चम्मच लावायचा आहे. आणि तेल गरम असले तेव्हाच तेलामध्ये टाकायचं आहे, नाहीतर काय होणार, कढईला चिकटणार. छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेऊया. तळून झाल्यानंतर आपण बाहेर काढल्यानंतर पण कलर घेत असतं, फार जास्त कलर येऊ द्यायचा नाही, पण इथे मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना सहज आपण देऊ शकतो आणि चटपटीत डिश ही सहज घरी जे साहित्य असतं त्यापासून बनवू शकतो. बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बघा छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. या पद्धतीने मी पूर्ण डिश तळून घेतलेली आहे, बनवून घेतलेली आहे. पाऊण वाटी रवामध्ये या प्रमाणात छान अशी डिश बनवून तयार होतं. चहा आणि ही डिश खाण्याकरिता खूप छान लागतं. सहज आपण ही डिश जिथे बर्फ बनतं फ्रीजमध्ये तिथे 3-4 दिवसासाठी बनवून ठेवू शकतो. बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. खूप छान लागतं ही डिश खाण्याकरिता. आणि फारसा वेळ लागत नाही, चटपटीत डिश आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.